सर तुम्ही दावोसमध्ये आहात आत्ताच नुकतंच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्राचे ट्रॅव्हलिंग उद्घाटन झाले काय सांगाल आणि कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट येऊ शकतं असं मला वाटतं? दरवर्षीप्रमाणे डॅव्होसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित होत आहे आणि आपल्या देशामध्ये सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे परदेशातून इन्व्हेस्टमेंट येत आहे त्याचा जवळपास 60% पेक्षा जास्ती भाग हा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सन्मान्य देवेंद्रजींनी सतत दरवर्षी आणलाय। याही वर्षी ह्याच पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट नक्कीच आपल्या राज्यामध्ये अपेक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकते। आणि मग नवीन तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॅव्होस आणि इथचं हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नक्कीच अतिशय फायदेशीर ठरणार आहे। सातत्याने चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये विकास जो आहे तो एका साईडला झालेला दिसतो तर तुम्ही विदर्भातून आलेला आहात विदर्भाचे आमदार तुम्हाला काय वेगळी अपेक्षा आहे का? नाही, माझ्या मतदारसंघामध्ये फर्टिलायझरचा मोठा कारखाना असेल किंवा डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर असेल हा व्हावा यासाठी मी देखील इथे आलो आहे। नक्कीच मुख्यमंत्र्यांचं पूर्ण सहकार्य यामध्ये आम्हाला लाभत आहे आणि हजारो कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट या विदर्भामध्ये देखील अतिशय खऱ्या अर्थाने येण्यासाठी लोक उत्सुक आहेत। विशेष करून आपण पाहतो की विविध भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावी यासाठी राज्य सरकारचे नक्कीच हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।